आज आपण भरपूर कॅल्शियम आणि आयरनने युक्त असं हे सुपर हेल्दी रागीचं मिल्कशेक बनवणार आहोत। जर तुम्हाला नाचणीची भाकरी किंवा नाचणीचे वेगवेगळे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर सुपर हेल्दी साखर किंवा गूळ न वापरता रागीचं मिल्कशेक एकदा नक्की ट्राय करून पहा। आणि विशेष म्हणजे लहान मुलांसाठी खूपच फायदेशीर आहे, मोठ्यांपर्यंत सगळे पिऊ शकतात। वेट लॉस करत असाल त्यांच्यासाठी सुद्धा खूपच फायदेशीर आहे। तर सगळ्यात आधी येथे मी एका बाउलमध्ये 2 चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये हलकंसं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। थोडक्यात आपल्याला नाचणीच्या पिठाची पेस्ट इथे तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर आता नेक्स्ट स्टेपमध्ये एका भांड्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये ही जी आपण नाचणीच्या पिठाची पेस्ट बनवलेली आहे ती यामध्ये घालायची। आता एक 3 ते 4 मिनिटं चांगलं असं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। जसजसा वेळ जाईल तसतसं हे मिश्रण थोडंसं घट्टसर होत येतं। नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असल्यामुळे हाडे मजबूत राहण्यास मदत करतं। त्याचप्रमाणे फायबर भरपूर असल्यामुळे जास्त वेळ भूक लागत नाही, पोट बराच वेळ भरलेलं राहतं आणि त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत करतं। त्याचप्रमाणे नाचणीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्सचं प्रमाण कमी असल्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्याचं काम करतं। लोह भरपूर प्रमाणात असल्यामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवण्यास मदत करतं। त्यामुळे एकदम सुपर फूड असं आपलं हे नाचणी आहे। तर हे पहा, बऱ्यापैकी आपलं हे मिश्रण जे आहे ते थोडंसं दाटसर होत आलेलं आहे आणि छान असं आता थंड केल्यानंतर आणखीनच हे दाटसर होतं। तर आता हे पहा, एक 3 ते 4 मिनटं झालेली आहेत। चांगलं असं पीठ आपण शिजवून घेतलं। आता हे मी साईडला थंड होण्यासाठी ठेवून देते। आता इथे नेक्स्ट स्टेपमध्ये इथे मी एक सफरचंद घेतलेला आहे। तर सफरचंद जर तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही इथे केळसुद्धा घालू शकता कट करून। तर इथे अर्ध सफरचंद मी यामध्ये घालणार आहे। तर याचं थोडं मी साल काढते आणि थोडे छोटे छोटे याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। तर सफरचंद हे मल्टीविटॅमिन आहे। यामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन सी आणि विटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं। त्याचप्रमाणे भरपूर प्रमाणात फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंटने युक्त असं हे सफरचंद आहे। जर मुलांना बनाना म्हणजेच केळ आवडत असेल तर तुम्ही ते सुद्धा कट करून यामध्ये घालू शकता। तर आता हे पहा, अशा पद्धतीने हे मी छोटे छोटे याचे तुकडे करून घेत आहे। तर आता हे सुद्धा आपल्याला यामध्ये वापरायचे आहेत। आता नेक्स्ट स्टेपमध्ये एका मिक्सिंग जारमध्ये कट केलेले सफरचंदाचे तुकडे घालायचे आहेत। त्यानंतर यामध्ये भिजवलेले बदाम साल काढून घेतलेले आहेत ते 4 यामध्ये घातलेले आहेत। यामध्ये कुठेही साखर किंवा गूळ वापरणार नाही आहोत, त्यामुळे एकदम हेल्दी असे खजूर बी काढून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत। आणि त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता ही नाचणीची जी पेस्ट आपण शिजवून घेतलेली आहे ती यामध्ये घालायची आहे। तर इथे मी संपूर्ण नाचणीची पिठाची जे काही आपण पेस्ट शिजवून घेतलेली आहे ती घातलेली आहे। तर आता यानंतर दूध 1 ग्लास यामध्ये मी घालते। जर तुम्हाला इथे दूध वापरायचं नसेल तर तुम्ही नारळाचं पाणी वापरू शकता। तर हे पहा, छान असं मिक्सिंग जारमधून फिरवून घ्यायचं आहे। नारळाचं पाणी इथे तुम्हाला जर आवडत असेल तर दुधाऐवजी वापरू शकता, जर तुम्ही दुधाचे पदार्थ खात नसाल तर। आणि इथे आपले मस्त सुपर हेल्दी असं रागीचं मिल्कशेक तयार होतं। अत्यंत सुपर हेल्दी आहे, लहान मुलांना तर अगदी आवडेल इतकं हेल्दी आणि मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच खूपच फायदेशीर असं अगदी फटाफट तयार होणारं रागीचं मिल्कशेक नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना, फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा। आणि जाता जाता अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायलाही विसरू नका।